नमस्कार. शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण नाश्त्यासाठी व मुलांच्या टिफिनसाठी फक्त 5 मिनिटात तयार होणारे इन्स्टंट घावन व खोबऱ्याची चटणी बनवूया. घावन व चटणी हा कोकणचा प्रसिद्ध नाश्ता आहे. तांदूळ न भिजवता पूर्वतयारी न करता घावन बनवले आहे. घावन पांढरे शुभ्र व मऊ लुसलुशीत झाले आहे. सुरुवातीला घावनसाठी पीठ तयार करूया. त्यासाठी एका बोलमध्ये 1 कप राशनच्या तांदळाचे पीठ. हे पीठ तयार करण्यासाठी 1 किलो राशनचे तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत. नंतर ते सुती कापडावर पसरून फॅनखाली सुकवून घेतले आहे. तांदूळ पूर्णपणे सुकले पाहिजे, कोरडे झाले पाहिजे. हे सुकवलेले तांदूळ गिरणीतून बारीक दळून आणले आहेत. असे पीठ तयार करून ठेवले तर तुम्ही मनात येईल तेव्हा फक्त 5 मिनिटात इन्स्टंट घावन बनवू शकता. ह्या तांदळाच्या पिठाची भाकरी, डोसा, उत्तप्पा, आंबोळी करू शकता. पिठात घालण्यासाठी 2 कप पाणी घेतले आहे. साधारणतः पिठाच्या दुप्पट पाणी लागते. पिठात थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवूया. पाणी थोडे थोडेच घालावे, त्यामुळे पिठात गुठळ्या होणार नाहीत. घावन बनवायला खूप सोपे आहे. पचायला हलके असल्यामुळे वयस्कर किंवा आजारी व्यक्तींना देऊ शकता. तसेच रात्रीच्या जेवणासाठीही बनवू शकता. ह्या पिठात बदल म्हणून कधीकधी कांदा किंवा बीट, गाजर किसून घालू शकता. तसेच सिमला मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची घालू शकता. घावन बनवण्यासाठी तुम्ही विकतचे पीठ किंवा भाकरीचे तांदळाचे पीठही घेऊ शकता. फक्त इंद्रायणी व बासमती तांदळाचे पीठ वापरू नये. कुठल्याही जुन्या तांदळाचे पीठ वापरावे. जुन्या तांदळाचे पीठ असेल तर घावन तव्याला चिकटत नाही. इथे आपल्याला 2 कप पाणी लागले आहे. घावन बनवण्यासाठी पीठ थोडे पातळच असते. चवीनुसार मीठ मिक्स करूया. मीठ पाणी मिसळल्यावरच घालावे, त्यामुळे मिठाचा अंदाज येईल. घावनच्या पिठात नेहमीपेक्षा कमी मीठ घालावे. पीठ अशा पद्धतीने बनवले आहे. एवढे पातळ पीठ ठेवले आहे. आता घावनसोबत खाण्यासाठी नारळाची चटणी बनवूया. मिक्सरच्या भांड्यात ओल्या नारळाचे काप अर्धा कप. नारळाचा काळा भाग काढून टाकला आहे. लसूण पाकळ्या 2, 1 इंच आल्याचे तुकडे, डाळव 2 मोठे चमचे. ह्यामुळे चटणीला दाटसरपणा येतो. ह्याऐवजी भाजलेले शेंगदाणेही घालू शकता, पण कोकणात डाळव किंवा शेंगदाणे घालत नाहीत. हिरवी मिरची 2. हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. दही 2 मोठे चमचे. दह्याऐवजी चिंच किंवा लिंबू घालू शकता. थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडेसे पाणी. बारीक वाटून घेऊया. चटणीचा दाटसरपणा तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. एका बोलमध्ये काढूया. चटणीसाठी तडका बनवूया. तडका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम केले आहे. त्यात मोहरी 1 छोटा चमचा. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. मोहरी तडतडल्यावर हिंग 1/2 छोटा चमचा. कढीपत्त्याची 10 ते 12 पाने. मिक्स करूया. 2 लाल सुक्या मिरच्या. हा तडका चटणीवर घालूया. ही चटणी 2 दिवस टिकते. मिक्स करूया. फोडणी करपली तर चटणी कडवट लागते, त्यामुळे फोडणी करपू देऊ नये. चटणी तयार आहे. आता नॉनस्टिक तव्यावर थोडेसे तेल पसरूया. तेल कांद्यानेही पसरू शकता. प्रत्येक घावन बनवताना तव्यावर थोडेसे तेल पसरावे. तवा गरम होईपर्यंत हाय फ्लेमच ठेवावे. आता पीठ हलवून घेऊया. प्रत्येक घावन करताना पीठ हलवूनच घ्यावे, कारण तांदळाचे पीठ तळाला बसते व पाणी वर येते. तवा कडकडीत गरम झाला आहे. तव्यावर पीठ ओतूया. सुरुवातीला कडेने व नंतर मध्ये पीठ ओतावे.
गरम तव्यामुळे सुंदर जाळी पडते. आता गॅसची फ्लेम लो करूया. ह्यावर 15 सेकंदांसाठी झाकण ठेवूया. 15 सेकंद झाले आहेत. झाकण काढूया. हे लगेचच उलटवू नये. घावणची वाफ जाऊ देऊया. तवा मोठा असल्यामुळे फिरवून भाजूया. त्यामुळे ते कडेपर्यंत व्यवस्थित भाजेल. घावण झाले की कडा आपोआप सुटतात. वरची बाजू कोरडी होते. हे घावण तुम्ही चटणी, गूळ घातलेले नारळाचे दूध, व्हेज नॉनव्हेज भाज्यांसोबत खाऊ शकता. ह्या पद्धतीनेच आपण तांदळाच्या पिठाचा भाज्या घालून डोसा बनवला आहे. त्याची लिंक वर आय बटनमध्ये व खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता दुसऱ्या बाजूने उलटूया. पहिले घावण चांगले झाले नाही तरीही नंतरचे चांगले होतात, कारण नंतर तवा सेट होतो. 1 मिनिट भाजून घेऊया. ह्याला जास्त वेळ लागत नाही. खूप छान जाळी आली आहे. घावण पातळच असते, जाडसर नाही. घावण तयार आहे. वाफ पूर्णपणे निघून जाण्यासाठी घावण चाळणीवर ठेवूया. ह्यामुळे घावण थंड होते व घडी केल्यावर चिकटत नाही. ह्या पद्धतीनेच इतर घावण बनवूया. सर्व घावण बनवले आहेत. चाळणीवर ठेवून थंड केले आहेत. पूर्णपणे थंड झाल्यावरच घडी करावी, त्यामुळे ते चिकटत नाही. नाश्त्यासाठी इन्स्टंट घावण तयार आहे. घावण पांढरे शुभ्र, जाळीदार व मऊ लुसलुशीत झाले आहेत. घरातीलच कमी साहित्यात तयार झाले आहेत. सकाळी कामाची खूप घाईगडबड असते, त्यावेळी हा 5 मिनिटात होणारा नाश्ता बनवला तर तुम्हाला सोपे होईल. तयार आहे इन्स्टंट घावण व खोबऱ्याची चटणी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.